नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत। आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी काही 30 असे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही पेपरला गेल्यानंतर येथील बरेचसे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार। कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एकदम बेसिक लेवलचे प्रश्न असतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी शिपाई भरतीसाठी विचारलेले असतात। कारण त्याची पात्रता तुम्हाला 7वी पास दिलेली आहे, त्यामुळे जास्त लोड घेणे त्या ठिकाणी तुमचे योग्य नाहीये। त्यामुळे असे बेसिक जे प्रश्न आहेत तेच तुम्ही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करा, त्याचा सराव करा। कारण जास्त डीप मध्ये याचे प्रश्न त्या ठिकाणी विचारत नसतात। त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्यांनी कोणी नेमकाच त्याला फॉर्म भरला असेल, जे कोणी अभ्यास करत नसतील, त्यांनी पहिल्यांदा केलेला नसेल, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी हे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी पाहून घ्या। कारण याचा फायदा तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी होणारच आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपला या ठिकाणी पाहून घ्या। भारताचे पहिले राष्ट्रपती नेमके कोण होते? असे तुम्हाला बेसिक लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतात। तर ऑप्शन पाहून घ्या, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, नेहरू आणि गांधीजी। तर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते ते राजेंद्र प्रसाद हे होते। तर दुसरा प्रश्न पाहून घ्या, महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य एकदम महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे, हा नेमका कुठे आहे? ऑप्शन पहा, नाशिक, चंद्रपूर, पुणे आणि कोल्हापूर। तर महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य हे जे आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यात आहे, आणि याच ठिकाणी व्याघ्र प्रकल्प म्हणून सुद्धा त्याला मान्यता मिळालेली आहे। आणि ताडोबा हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघ आणि मगर प्रजनन केंद्र सुद्धा याच ताडोबा अभयारण्यात आहे। आता या ठिकाणी पुढे पाहून घ्या, भारतीय रेल्वेची सुरुवात प्रथम कधी झाली होती? तर भारतीय रेल्वे आपल्या देशात केव्हा सुरू झाली होती? 1853 साली, 1947 साली, 1900 साली का 1885 साली? तर भारतीय रेल्वेची सुरुवात हे जे आहे ते 1853 साली आपल्या देशात त्या ठिकाणी सुरू झाली होती। तर पुढील प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या, भारताचे राष्ट्रीय फूल नेमके कोणते आहे? गुलाब, कमळ, जास्वंद आणि सूर्यफूल। तर भारताचे राष्ट्रीय फूल जे आहे ते आहे कमळाचे फूल, हे आपले राष्ट्रीय फूल आहे। आता पुढीलच प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊया, महाराष्ट्रातील पंचगंगा जी नदी आहे ती नेमकी कुठे मिळते? कृष्णा नदीत मिळते की गोदावरी नदीत की तापी नदीत की नर्मदा नदीमध्ये? तर महाराष्ट्रातील पंचगंगा जी नदी आहे ती पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यात त्या ठिकाणी वाहते, आणि ती जी नदी आहे ती कृष्णा नदीला त्या ठिकाणी जाऊन मिळत असते। आता पुढील प्रश्न पाहून घ्या, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे उद्गार नेमके कोणी काढले होते? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोण म्हटले होते? गांधीजी, टिळक, नेहरू की सावरकर? तर लोकमान्य टिळक जे आहेत त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे त्यांनी म्हटले होते। आता या ठिकाणी पाहून घ्या, हा प्रश्न तुम्हाला जरा थोडा वेगळा वाटू शकतो। भारतात न्यायपालिका कोणत्या अंगाचा त्या ठिकाणी भाग आहे? ऑप्शन बघा, कार्यपालिका, विधिमंडळ, स्वतंत्र अंग आणि प्रशासन। तर भारतात न्यायपालिका जी आहे ती स्वतंत्र अंगाचा त्या ठिकाणी भाग आहे, हे त्याचे आपले योग्य उत्तर राहणार आहे। आता पुढील प्रश्न पाहून घ्या, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ, या ठिकाणी प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा। इथं तुम्हाला राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ विचारलेला आहे, राज्यसभेचा कार्यकाळ विचारलेला नाहीये। तर राज्यसभेचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारलेला असेल तर त्या ठिकाणी त्याचे ऑप्शन नंबर 4 मध्ये यापैकी नाही हा ऑप्शन तुम्हाला द्यायचा। कारण राज्यसभा ही कधीही बरखास्त होत नाही, ती एक स्थायी सभागृह आहे। पण राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी ठरवलेला असतो, मग तो किती वर्षाचा असतो? ऑप्शन पाहू, 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे की 7 वर्षे? तर राज्यसभा सदस्यांचा जो कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षाचा इतका असतो। आता पुढेच या ठिकाणी पाहून घेऊया, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी आणि नर्मदा। तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे उत्तर आपले राहणार आहे की गंगा नदी। भारतातील सर्वात लांब नदी विचारली तर गंगा नदी, आणि महाराष्ट्रातील जर तुम्हाला लांब नदी विचारली तर ती आहे गोदावरी नदी। आता पुढेच पाहून घ्या, सावित्रीबाई फुले ह्या कोणत्या क्षेत्राशी त्या ठिकाणी संबंधित होत्या? हा प्रश्न सर्वांना जमलाच पाहिजे। ऑप्शन पहा, शिक्षण, राजकारण, खेळ की साहित्य? तर सावित्रीबाई फुले ज्या होत्या त्या शिक्षणाशी संबंधित त्या ठिकाणी, शिक्षण क्षेत्राशी त्या ठिकाणी त्या संबंधित होत्या। आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील महाबळेश्वर कोणत्या प्रकारचे हे ठिकाण आहे? आता महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर जे हे ठिकाण आहे ते कोणत्या प्रकारचे ठिकाण आहे?
ऑप्शन पहा समुद्रकिनारा, हिल स्टेशन, किल्ला की नदी. तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे कोणत्या प्रकारचे ठिकाण आहे असा प्रश्न आहे, तर हे हिल स्टेशन आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या. भारत छोडो आंदोलन हे नेमके केव्हा झाले होते? ऑप्शन पहा 1942, 1930, 1947 आणि 1920. तर भारत छोडो आंदोलनाला या ठिकाणी 1942 रोजी त्या ठिकाणी सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी पाहून घ्या, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? आता मगाशी आपण पाहून घेतलं की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षाचा आहे. आणि आताचा प्रश्न जो आहे हा लोकसभेवर आहे. तर लोकसभेचा कार्यकाळ आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया. 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष की 7 वर्ष. तर लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो आहे 5 वर्षाचा. आता पुढीलच प्रश्न त्या ठिकाणी पाहून घ्या. इस्रोचे मुख्यालय नेमके कुठे आहे? आता इस्रो जे आहे ते भारतीय आपले अंतराळ संशोधन संस्था जी आहे ती आहे इस्रो. मग याचे मुख्यालय नेमके कुठे? मुंबई, दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई. तर इस्रोचे जे मुख्यालय आहे ते बेंगलोर, कर्नाटक राज्यात आहे. आता पाहून घ्या पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सिंहगड जो किल्ला आहे तो कुठे आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गड आला पण सिंह गेला असे या किल्ल्याला म्हटले जाते आणि सिंह गेला म्हणून सिंहगड असे नाव या किल्ल्याला देण्यात आले होते. हा प्रसिद्ध जो किल्ला आहे तो नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, औरंगाबाद की सातारा? तर महाराष्ट्रातील सिंहगड जो आहे तो आपल्या पुणे या जिल्ह्यात आहे. आता पुढे प्रश्न पाहून घ्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना नेमकी कधी झाली होती? हा एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. ऑप्शन पहा 1885, 1905, 1857 की 1947. आता पाहून घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ती 1885 या साली झाली होती. पुढील या ठिकाणी प्रश्न पाहून घेऊया. दूध हे कोणत्या पोषक तत्वाचा त्या ठिकाणी स्रोत आहे? ऑप्शन पहा कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्व की खनिजे. तर दूध जे आहे ते प्रथिने या पोषक तत्वाचा त्या ठिकाणी स्रोत आहे. आता पुढीलच प्रश्न पाहून घेऊया. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? आता मागील वर्षी देखील एक प्रश्न रिपीट झाला होता की पूर्ण अन्न म्हणून कोणत्या पदार्थाला त्या ठिकाणी ओळखले जाते? तर पूर्ण अन्न या दुधाला त्या ठिकाणी पूर्ण अन्न त्या ठिकाणी म्हटले जाते. तर आता पुढील प्रश्न पाहून घेऊया. भारतातील सर्वात मोठे वाळवंट नेमके कोणते आहे? ऑप्शन पहा सहारा, थार, गोबी की कल्हारी. तर भारतातील आपल्या सर्वात मोठे जे वाळवंट आहे ते थरचे वाळवंट आहे. कोणते आहे? तर थरचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आता या ठिकाणी पाहून घेऊया, मराठी भाषा दिवस हा केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन पहा 27 फेब्रुवारी, 1 मे, 15 ऑगस्ट की 26 जानेवारी. तर मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि असा पण तुम्हाला प्रश्न आता येऊ शकतो की मराठी भाषा अभिजात दिवस हा केव्हा असतो? तर तो दिवस 3 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी साजरा केला जातो. पण मराठी भाषा दिवस हा फक्त 27 फेब्रुवारी दिवशीच साजरा केला जातो. आता पुढील प्रश्न पाहून घ्या. महाराष्ट्रातील भीमाशंकर हे कशासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? आता भीमाशंकर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन पहा किल्ला, मंदिर, नदी आणि धरण. तर हे मंदिरासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. महादेवाच्या ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान त्या ठिकाणी आहे ते म्हणजेच भीमाशंकर. आणि भीमाशंकर हे एक प्रसिद्ध त्या ठिकाणी अभयारण्य देखील आहे. आता पुढेच पाहून घ्या. जल ही जीवन हे हा संदेश कोणत्या विषयाशी त्या ठिकाणी संबंधित आहे? जल ही जीवन हे शिक्षण, पाणी संवर्धन, आरोग्य आणि शेती. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे पाणी संवर्धनासाठी जल ही जीवन हे हे त्या विषयाशी त्या ठिकाणी संबंधित आहे. आता पुढील प्रश्न पाहून घ्या. भारताचे राष्ट्रीय चिन्ह नेमके कोणते आहे? चक्र, सिंह, अशोक स्तंभ की वाघ? तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते आहे अशोक स्तंभ. आता पुढील महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न पाहून घ्या. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे. ATM जे की आपण दररोजच्या आपल्या वापरातील एक कार्ड आहे, तर त्या ATMचा त्या ठिकाणी फुल फॉर्म नेमका काय आहे? ऑप्शन पाहून घ्या. ऑटोमॅटिक टेलर मशीन, एनी टाइम मनी, ऑल टाइम मशीन की ऑटो ट्रान्सफर मशीन. तर याचा फुल फॉर्म नेमका कोणता? तर ऑटोमॅटिक टेलर मशीन हा ATMचे त्या ठिकाणी विस्तारित रूप आहे. आता पुढीलच प्रश्न त्या ठिकाणी पाहून घेऊया. पोलीस हा
विषय नेमका कोणत्या विभागात त्या ठिकाणी येतो? ऑप्शन पाहून घ्यावूया. न्यायपालिका, कार्यपालिका, विधिमंडळ की शिक्षण? तर पोलीस जे आहे हे कार्यपालिका या क्षेत्रात त्या ठिकाणी म्हणजे या विभागात त्या ठिकाणी येत असतात. आता पुढेच पाहून घ्या, महाराष्ट्रातील जायकवाडी जे धरण आहे हे नेमके कुठे आहे? ऑप्शन पाहून घेऊया. पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर. तर महाराष्ट्रातील जायकवाडी जे धरण आहे ते आपल्या संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. आणि ते धरण कोणत्या नदीवर आहे असं जर तुम्हाला विचारलं तर ते जे धरण आहे ते आपल्या गोदावरी या नदीवर आहे. आणि गोदावरी नदी ही नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. आणि तीच नदी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखली जाते. तिची महाराष्ट्रातील लांबी तुम्हाला सांगितलीच होती की 668 किलोमीटर इतकी आहे. आणि हे जे धरण आहे जायकवाडी धरण हे त्याच म्हणजेच गोदावरी नदीवर त्या ठिकाणी स्थित आहे. आणि याच्या जलाशयाला, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला एक नाव आहे, ते नाव म्हणजेच नाथसागर. आता पुढील प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहून घेऊया. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA हे कशासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? ऑप्शन पाहून घेऊया. शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि उद्योग. तर आपले योग्य उत्तर राहणार आहे आपत्ती व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कशासाठी आहे? तर हे आहे आपत्ती व्यवस्थापनसाठी. असे तुम्हाला बेसिक लेवलचे त्या ठिकाणी प्रश्न येत असतात, त्यामुळे तुम्ही जास्त त्या ठिकाणी लोड घ्यायची गरज नाही. आणि दिवस देखील तुम्हाला आता कमी उरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे सुद्धा बेसिक प्रश्न त्या ठिकाणी रिवाईज करा. आणि या प्रश्नांच्या स्ट्रॅटर्जीवर आपण अजून व्हिडिओ भरती जोपर्यंत पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हे व्हिडिओ ऑलरेडी आपले चालूच ठेवणार आहे. त्यामुळे जास्त काही काळजी करायची तुम्हाला गरज नाही. असे जे बेसिक लेवलचे प्रश्न असतात हे 30 प्रश्न तुमच्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आता आपण या ठिकाणी पुढीलच प्रश्न पाहून घेऊया. भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन पहा. 15 जानेवारी, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर. तर भारतीय सेना दिवस जो आहे तो आपला 15 जानेवारी या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर आता पुढील प्रश्न पाहून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला? ऑप्शन पहा. गीतांजली, बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच भारत माझा देश आणि गीता. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? बुद्ध आणि हिज धम्म, म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आता या ठिकाणी पुढे पाहून घ्या. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर हे नेमके कशासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? ऑप्शन पहा. नदी, मंदिर, किल्ला आणि धरण. तर त्र्यंबकेश्वर हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते मंदिर यासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. भगवान आपले महादेव यांचे त्या ठिकाणी प्रसिद्ध असे ते तीर्थस्थळ त्या ठिकाणी आहे. आणि याच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदी जी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे ती त्या ठिकाणी उगम पावते. आता पुढील आणि शेवटचा आपण प्रश्न त्या ठिकाणी पाहून घेऊया. युनोचे मुख्यालय नेमके कुठे आहे? ऑप्शन पहा. लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस आणि जिनिव्हा. तर युनोचे जे मुख्यालय आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. तर आता कमी दिवस उरलेलेच आहेत, त्यामुळे आपण असेच 30 प्रश्न दररोज चालू ठेवूया. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हे प्रश्न एकदम व्यवस्थित असे त्यांनी त्या ठिकाणी ते लक्षात ठेवा, त्याचा सराव करा. आणि डबल जर झालं तरी व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जातील. आणि दिवस कमी उरलेत त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित असा अभ्यास करा. ज्यांनी कोणी पहिल्यांदाच असा टाईम त्यांच्या आला आहे की त्यांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर त्यांनी या बेसिक प्रश्नांपासून त्या ठिकाणी सुरुवात करा. हीच परीक्षा नाही तर कोणत्याही परीक्षेला तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर जायचं असेल तर तुमचा पाया त्या ठिकाणी मजबूत असणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशाच बेसिक लेवलच्या प्रश्नांमध्ये आता 7वी पासवर या ठिकाणी ही भरती आहे बॉम्बे उच्च न्यायालय. उच्च न्यायालय ही जी भरती आहे शिपाई पदासाठी या ठिकाणी 7वी पासवर असल्यामुळे त्यांना असे बेसिक प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. आणि 30 प्रश्नासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा त्या ठिकाणी टाईम असतो, त्यामुळे जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. 30 मिनिटामध्ये 30 प्रश्न एकदम इझिली तुमचे त्या ठिकाणी कव्हर होत असतात. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.